सुखो बुधानुपादो सुखास धम्मा देशना सुख संघस सामग्री समगानं तपो सुखो. या गाथेचा अर्थ आहे, सुखद आहे बुद्धाचा जन्म, सुखकर आहे सधम्माचे श्रवण करणे, सुखद आहे संघाची म्हणजे समाजाची धम्माचरण करणाऱ्यांची एकता, सुखद आहे सगळ्यांनी एकत्र येऊन केलेले कार्य. समस्त मानव प्राणी व निसर्गाच्या कल्याणासाठी ज्याने आदर्श मार्ग सांगितला ते आपल्या सर्वांचे मार्गदाते तथागत भगवान बुद्ध व 20व्या शतकातील आधुनिक बुद्ध, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या मातृसंस्थेचे संस्थापक, 1956 नंतरच्या धर्मांतरित बौद्धांचे धम्मगुरू, आधुनिक भारताचे निर्माते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस, कार्यास व विचारास प्रथम त्रिवार अभिवादन करतो. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया बुद्धिस्ट सेमिनरी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षण शिबिरामध्ये प्रथम मी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. नेहमीप्रमाणे या प्रशिक्षणाची सुरुवात आपण त्रिरत्ननमन आणि त्रिशरण पंचशील या गाथेने करूया. मागच्या सेशनमध्ये वेगवेगळी गाथा घेण्याचं ठरलं होतं, पण आपण त्रिरत्ननमन आणि त्रिशरण पंचशील घेऊया. आणि सर जर दुसरी गाथा कुठली जर घ्यायचं असेल तर तसं सुचवू पण शकतायत. कोणतीही घ्या. जर आता जर तयारी नसेल त्रिशरण पंचशील घेतलं तरी चालेल. हो, मी अंकुश दादांना विनंती करतोय, कृपया आपण त्रिरत्ननमन आणि त्रिशरण पंचशील ही गाथा घ्यावी. माईक दादा हे आहे, माईक चालू करा. सॉरी बरं का. हा सॉरी. ओके ओके ओके. अरहं सम्मा संबुद्धो भगवान बुद्ध भगवंतं अभिवादेमि. स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि.
सूरा मेरै मच पमाद ठाणा वेरमणी सिक्खापदं समादियामि साधु साधु साधु. खूप खूप धन्यवाद आयुष्मान अंकुश दादा गायकवाड. आपण अगदी सुमधुर आवाजामध्ये त्रिरत्न नमन आणि त्रिशरण पंचशील या गाथा घेऊन धार्मिक वातावरण निर्माण केलं आहात, त्याबद्दल आपल्याला अनेक साधुवाद. आजच्या विषयाच्या अनुषंगाने मी आयुष्मान सचिनजी शुभसागर सर, कार्यसंचालक बुद्धिस्ट सेमिनरी यांना विनंती करतो की कृपया आपण विषयाला सुरुवात करावी, ही विनंती. सभी को जय भीम नमो बुद्धाय. उपस्थित सर्व धम्म प्रशिक्षकांना माझा सविनय जय भीम नमो बुद्धाय. खूप खूप धन्यवाद डॉक्टर बडगे सर. कार्यक्रमाची सुरुवात करून दिलेली आहे आणि मला वाटतं बाळासाहेब आज अजून जॉईन झालेले नाही आहेत. ओके, मी सर्वप्रथम सर्व धम्म प्रशिक्षकांची मनापासून माफी मागतो. मागच्या सेशन मध्ये एक फोनचा तांत्रिक प्रॉब्लेम असल्यामुळं मी जॉईन होऊ शकलो नाही. नवीन फोन घेतला होता आणि त्याचं ई सिम कन्वर्ट करण्याचं माझं राहून गेलं होतं, त्यामुळे माझं नेटवर्कच बंद करून टाकलं होतं नेटवर्क प्रोव्हायडरने, तर त्यामुळे मला परत जॉईन होता आलं नाही. पण मला आठवतंय की मागच्या वेळेस मी आपल्या सर्वांना एक रिव्हिजन म्हणून एक प्रश्न विचारला होता की धम्म म्हणजे काय, हे जर तुम्हाला एक धम्म प्रशिक्षक म्हणून जर प्रवचन द्यायचं असेल कुठे, तर तुम्ही काय सांगाल. थोडक्यात त्याचे बुलेट पॉइंट्स तुम्हा प्रत्येकांना विचारले होते आणि तुम्ही ज्यांनी कुणी बुलेट पॉइंट सांगितलेले आहेत ते सर्व माझ्या लक्षात आहेत, पण सेशन ॲब्रप्टली बंद झाल्यामुळं त्याच्यावरती मी सांगू शकलो नाही. पण बाळासाहेबांना मी सांगितलं होतं, दुसऱ्या फोनवरून मी फोन केला होता की एक्सपेक्टेड उत्तर काय असलं पाहिजे होतं. हे बाळासाहेबांनी तुम्हाला सांगितलं होतं का त्यावेळेस? सुधाताई तुम्हाला सांगितलं होतं त्यावेळेस? ते बोलले त्यांना जे अपेक्षित आहे तसं उत्तर मिळालेलं नाही, ते नंतरच्या सेशन मध्ये घेऊ असे ते बोलले. ओके. मी म्हटलं तुम्ही एक्सप्लेन करा म्हटलं तसं, तर ते म्हणले नाही नंतरच घेऊ बोलले ते. अच्छा 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 अच्छा. ओके, मग सस्पेन्स एवढा आठवडाभर सस्पेन्स ठेवला वाटतं त्यांनी मग. ओके, काही नाही, फार सोपं त्याचं उत्तर होतं. म्हणजे अपेक्षित, मला अपेक्षित असं नाही आहे ते. आता आपण या सेमिनरीच्या धम्म प्रशिक्षण शिबिरामध्ये आपण सविस्तर पाहिलं होतं धम्म म्हणजे काय या चॅप्टरच्या खाली, बुक 3 या चॅप्टरच्या खाली आपण पाहिलं होतं की बाबासाहेबांनी कोणते 6 पॉइंट मेन्शन केलेले आहेत. पाहिले ना आपण सर्वांनी? आपण सर्वांनी ते पाहिलेलं आहे की धम्म म्हणजे काय. जर एक सोप्या शब्दात सांगायचं झालं तर आपण दुःख याची व्याख्या आपण देतो की बाबा तथागत गौतम बुद्धांनी 2च गोष्टी सांगितल्या, दुःख आहे हे समजणं आणि त्यातून बाहेर पडणं, म्हणजे धम्म आहे. त्याच्या व्यतिरिक्त धम्म काही नाही. आणि अधिक खोलामध्ये जाऊन जर तुम्हाला जर विस्तृतपणे जर तुम्हाला समजायचं असेल किंवा इतरांना सांगायचं असेल, तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दि बुद्धा अँड हिज धम्मा या धम्म ग्रंथामध्ये सविस्तर याच्यामध्ये दिलं होतं. त्याचं नावच आहे व्हॉट इज धम्मा, पार्ट 3. व्हॉट इज धम्मा म्हणजे काय असं त्यांनी दिलेलं आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे आपला आणि ते आपण पाहिलेलं आहे, त्यामुळे कुणाचाही गोंधळ होण्याची आवश्यकता नव्हती. पण ते 6 पॉइंट सांगण्याच्या ऐवजी जो तो आपला वेगवेगळे उत्तर देत बसला होता, ठीक आहे. तर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जर धम्म अनुयायी जर असू, तर त्यांनी जे 6 पॉइंट सांगितलेले आहेत त्या 6 पॉइंट वरती आपली एकवाक्यता पाहिजे. आणि मग धम्म म्हणजे काय याचं प्रवचन जर तुम्हाला द्यायचं असेल, कुणाला जर सांगायचं असेल,
तर ते 6 पॉइंट तुमच्या प्रत्येकाच्या भाषणामध्ये किंवा प्रशिक्षणामध्ये आलेच पाहिजेत. मग त्या 6 पॉइंटला धरून मग तुम्ही तुमचे अनुभव सांगू शकता. पण ते क्रमवार 6 पॉइंट आले पाहिजेत. ते 6 पॉइंट कोणते आपण पाहिले होते? जीवन सुचिता राखणे म्हणजे धम्म. बरोबर. काया वाचा मनाची शुद्धता म्हणजे धम्म. जीवन शुचिता राखणे. आणि दुसरा पॉइंट आहे पूर्णवस्थेस. जीवनात पूर्णता साधणे म्हणजे धम्म. पूर्णता साधणे म्हणजे धम्म. त्याच्यामध्ये आपण पारमिता आपण पाहिलेल्या होत्या. आणि तिसरं म्हणजे निब्बाण प्राप्त करणे हा धम्म आहे. नाही, निब्बाणामध्ये जगणे. जगणे. निब्बाणामध्ये जगणे हा धम्म आहे. आणि चौथा तृष्णा त्याग म्हणजे धम्म. तृष्णा. आणि पाचवा अनित्यता. अनित्यता. आणि 6वा एक सोशल ऑर्डर साठी नैतिकतेची आवश्यकता. बरोबर. तर हे 6 पॉइंट जे आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला धम्म म्हणजे काय हे विस्तृतपणे या 6 पॉइंटच्या आधारे समजावून सांगितलेलं आहे. त्यामुळं तुम्ही धम्म म्हणजे काय हे समजून घेताना 6 पॉइंट खूप महत्वाचे आहेत. आणि इतरांना सुद्धा जर तुम्हाला सांगायचं असेल तर या 6 पॉइंटला धरून तुम्ही सांगू शकता. मग या 6 पॉइंटच्या अनुषंगाने तुम्ही तुमचे मनाचे विचार, तुमचे अनुभव त्याच्यामध्ये घुसळून तुम्ही लोकांना सांगू शकता. पण हे 6 पॉइंट म्हणजे आपल्याला एक मार्गदर्शक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. म्हणजे आपली दिशा कुठे अशी भरकटणार नाही. ओके. कुठे आपण असं घसरणार नाही किंवा इतरत्र भरकटणार नाही. आपण एकदम ट्रॅक वरती राहून धम्म आपण समजून घेऊ आणि इतरांना सुद्धा सांगण्याचा आपण प्रयत्न करूया. ओके. तर हे होतं मागच्या सेशन मध्ये तुम्हाला एक विचारलेल्या प्रश्नाचं हे उत्तर. ओके. तर हे काय माझ्या मनाचं नाही आहे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. संजय भोसलेंचं मला उत्तर अजूनही आठवतंय. संजय भोसले म्हटले की बुद्धांनी त्याच्या धम्मामध्ये सांगितल्याप्रमाणे आम्ही सांगू. अहो पण ते पूर्ण पुस्तक तुम्ही लोकांच्या समोर ठेवणार आहात का? तर नाही. तर त्यातले एक्झॅक्ट 4 पॉइंट तुमच्या 6 पॉइंट तुमच्या लक्षात असले पाहिजेत. धम्म प्रशिक्षक स्तराच्या आपण अंतिम टप्प्यामध्ये आहोत. हे 2 महिने जे असणार आहेत तर या प्रशिक्षण स्तराचे अंतिम टप्पा आहे. सुनंदा जी, हम ये धम्म प्रशिक्षण स्तर के आखिरी 2 महीने मतलब अंतिम टप्पे पे है हम लोग. तो ये अपेक्षा हम करते हैं कि जो भी हमने पढ़ा है, जाना है अब तक, तो उसे आप सब लोगों ने याद रखा है और उसके ऊपर एग्जामिनेशन भी होने वाली है. और जो धम्म प्रशिक्षक उसमें उस एग्जामिनेशन में पास होगा या एक सफलतापूर्वक एक ज्ञान का मतलब वो सामने रखेगा, तो उन्हीं सदस्यों को आगे के स्तर के प्रशिक्षण में समाविष्ट किया जाने वाला है. ओके. बुद्धिस्ट सेमिनरी के 4 स्तर है. सबसे पहला स्तर कौन सा है? सबसे पहला स्तर है विधि करता. विधि करता. दयानंद जी बराबर विधि करता. एकदम विधि करता. और दूसरा स्तर कौन सा है दयानंद जी? धम्म प्रशिक्षक. धम्म प्रशिक्षक स्तर, जो 1 साल का प्रशिक्षण है. जो प्रशिक्षण हम ले रहे हैं, हम सभी ले रहे हैं. मैं भी ले रहा हूँ, आप लोगों से भी ले रहा हूँ, आप लोग भी ले रहे हैं. हम सब ये बुद्ध और इस धम्म से ले रहे हैं. और तीसरा स्तर कौन सा है? पता नहीं. तीसरा स्तर अभी पता ही नहीं. तीसरी इयत्ता कौन सी है किसी को पता ही नहीं है. तीसरा स्तर जो है बुद्धिस्ट सेमिनरी का, चलिए आपको बता देता हूँ. तीसरा स्तर है, अरे मैं भी भूल गया कौन सा स्तर है बड़गे जी. मिशनरी स्तर है. अभी 1 साल धम्म प्रशिक्षण में रहने के बाद याद नहीं आता कि अगला स्तर कौन सा है. मिशनरी स्तर है तीसरा स्तर.
तो जहां पर हम लोग धम्म का और गहन अभ्यास करने वाले हैं, और भी विषयों को हम जानने वाले हैं, और धम्म में व्यक्तिमत्व विकास हमारा और उभर के आने वाला है उस स्तर पर। ठीक है, ये तो मतलब हम विषय तो हम पढ़ने वाले ही है, लेकिन हमारा धम्म में व्यक्तिमत्व और निखर कर आना चाहिए। इस तरह से वो प्रशिक्षण डिजाइन किया गया है। विषय वही लिए है जो बाबा साहब जी ने धम्म प्रचारकों के लिए वो विषय दिए हैं। ये है तीसरा स्तर, मिशनरी स्तर का। जिस स्तर के प्रशिक्षण शुरू होंगे इस स्तर के बाद, लेकिन सिर्फ उन्हीं सदस्यों को वहां पे लिया जाएगा जो धम्म प्रशिक्षक स्तर पर जो अध्ययन हुआ है, तो उसकी एग्जाम में वो क्वालिफाई होते हैं। ओके, चाहे वो 2 लोग हो, 1 लोग हो, या 3 लोग हो, या फिर सभी के सभी हो, नो प्रॉब्लम, लेकिन उन गिने चुने लोगों को ही आगे लेके जाने वाले हैं। और उसके बाद चौथा स्तर जो है वो है FPG, यानी फ्रेंड, फिलोसोफर और गाइड। ये चौथा स्तर है बुद्धिस्ट सेमिनरी का। ओके, तो भाई मैं इसलिए आप सबको बता रहा हूं ताकि आप आने वाले 2 महीनों में थोड़ा सा आप रिवीजन कर लीजिए। जो भी आपने पढ़ा है, जाना है, उसको थोड़ा याद कीजिए दोबारा। रेफरेंस के लिए बुद्धा एंड हिज धम्मा है, और फिर उसके बाद आगे के स्तर पर हम लोग जरूर जाएंगे। तथागत गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर जी पहिली धम्म संगिनी झाली होती, एक तुमच्या माहितीसाठी एक प्रश्न सांगतो, त्या पहिल्या धम्म संगिनीमध्ये 500 अर्हतांना घेतलं होतं, 500। ओके, त्याच्यामध्ये सकृतागामी नव्हते, अनागामी नव्हते, स्त्रोतापन्न नव्हते, किंवा बाकीचे श्रामणेर परिवर्जा घेतलेले भिक्खू नव्हते। का असं केलं असेल त्यावेळेस त्यांनी? तथागतांच्या सोबत आनंद हा त्यांचा 40 वर्ष सोबत राहिलेला जवळचा शिष्य, 40 वर्ष, पण आनंदला सुद्धा त्यांनी घेतलं नव्हतं सुरुवातीला। का घेतलं नसावं? काही तुम्हाला सांगू शकाल याच्यावरती? तर त्यांच्यामध्ये ओव्हर कॉन्फिडन्स होता की मला भगवान बुद्धांचे सर्व माहिती आहे आणि मी या लेवल पर्यंत आहे, आणि याच त्यांच्या स्वतःच्या म्हणजे स्वतःच्या मनाच्या आधारे त्यांना ते त्या पदापर्यंत पोहोचले नव्हते. नाही, तसं नाही आहे. तसं नाहीये, बरोबर आहे। हा हॅलो, हा, पुरुषोत्तमजी बोला। पहिले आनंद त्यांच्या बरोबर लहानपणापासून होते, परंतु प्रत्येक वेळी त्यांनी भगवान बुद्धाचे प्रवचन ऐकण्याचंच काम केलं आणि त्यांची जी व्यवस्था ठेवायची त्याचं काम केलं त्यांनी पूर्णपणे। ते कधी साधनेमध्ये नसल्यामुळे ते आहार पदापर्यंत कधी पोहोचलेच नाही। जेव्हा ही संगिनी झाली तेव्हा विचारलं गेलं की तुम्ही अर्हत आहात का? ते म्हटले नाही। जर नसेल तर मग तुम्हाला आम्ही घेऊ शकत नाही यामध्ये। अशा प्रकारचे बऱ्याच लोकांना त्यांनी बाजूला सारलं होतं, कारण ते श्रोतापन्न अवस्थेत प्रत्येक वेळी फक्त ऐकायचं काम केलं त्यांनी, कधी प्रवचन देण्याचं काम कधी केलं नव्हतं। आणि त्यांचे जे विषय होते ते स्पष्टपणे कधी कोणाला समजून सांगितलं नसल्यामुळे त्यांना त्या संगिनीमध्ये घेतलं नव्हतं। हो, बरोबर आहे पुरुषोत्तमजी, पण माझा प्रश्न असा होता की फक्त अर्हत यांनाच का घेतलं, बाकीच्या लोकांना का नाही घेतलं? कारण ते सगळे धम्मामध्ये परिपक्व झालेले होते आणि ते प्रवचन सुद्धा देत होते आणि लोकांशी ते संपर्कात सुद्धा होते, त्यामुळे त्यांच्याकडे अनुभवही जास्त होता। आणि भगवान बुद्धाचे त्यांनी बरेच जे प्रवचन त्यांनी दिलेले होते भगवान बुद्धांनी, त्याचं ते व्यवस्थितपणे सांगत असत, स्पष्टपणे सांगत असत, स्पष्ट व्यक्तता होती त्यांच्यामध्ये। वेल, तर अर्हत या पदाचे आपण निकष मला वाटतं पाहिलेले आहेत, यापूर्वी देखील पाहिलेले आहेत। की या अगोदर मी तुम्हाला एक उदाहरण दिलं होतं की धम्मामध्ये 2 प्रकारचे व्यक्ती पाहिले जातात, एक श्रेष्ठ आणि दुसरा योग्य। हे मी सांगितलंय का तुम्हाला? श्रेष्ठ आणि योग्य सांगितलं होतं मी। श्रेष्ठ व्यक्ती म्हणजे त्याच्या ज्ञानाने श्रेष्ठ असू शकतो,
त्याच्या विद्वत्तेने श्रेष्ठ असू शकतो, त्याच्या डिग्रीने श्रेष्ठ असू शकतो, त्याच्या पदाने श्रेष्ठ असू शकतो, त्याच्या पैशाने संपत्तीने श्रेष्ठ असू शकतो. आणि योग्य व्यक्ती म्हणजे त्या मनाने योग्य असलेला व्यक्ती, ती उच्च अवस्था प्राप्त केलेला व्यक्ती, म्हणजे ती 10 आसव ओव्हरकम केलेला व्यक्ती, त्या 10 आसवांचे अडथळे पार केलेला व्यक्ती, योग्य व्यक्ती. मग भले तो पदाने श्रेष्ठ नसावा, भले तो ज्ञानाने श्रेष्ठ नसो, भले तो संपत्तीने श्रेष्ठ नसो, पण तो योग्य असतो. कारण त्याचं चित्त जे आहे ते चित्त धम्माने अतिशय परिपक्व झालेलं असतं. तर त्या धम्म समजण्यासाठी योग्यता आवश्यक असते, श्रेष्ठता आवश्यक नसते. हा मूलभूत फरक इथे आपण सर्वांनी लक्षात घेतला पाहिजे. धम्म समजण्यासाठी आणि इतरांना सांगण्यासाठी सुद्धा श्रेष्ठत्व आवश्यक नसतं. कारण तुम्ही आम्ही अनेक जण पाहतो की विद्यापीठामध्ये सुद्धा बरेच पीएचडी केलेली लोक आहेत. ते त्यांच्या पुस्तकी भाषेमध्ये सांगत असतात सगळं बुद्धाचं तत्वज्ञान, पण प्रत्यक्ष व्यवहारामध्ये त्यांच्या जिंदगीमध्ये ते बुद्धाचं तत्वज्ञानाचा कितपर्यंत उपयोग करतात कुणास ठाऊक, नाही की नाही. पण आपण पटीसेनाचं सुद्धा उदाहरण आपण पाहिलं होतं की पटीसेन हा भला श्रेष्ठ नसेल, पण तो योग्य त्याचं मन झालं होतं, त्याचं चित्त योग्य झालं होतं, म्हणून तो अर्हत पदाला पोहोचला होता. तर ही जी 10 आसव ज्यांनी ओव्हरकम केलेली आहेत, हे 10 आसवांचा अडथळा ज्यांनी दूर केलेला आहे, त्या पदापर्यंत पोहोचलेले ते व्यक्ती योग्य होते की जेणेकरून बुद्ध वचनं कोणती आहेत हे समजण्यामध्ये त्यांच्या मनामध्ये कसलीही विचिकित्सा किंवा शंका कुशंका नसणार आहे. स्पष्टपणे ते पाहू शकणार आहेत की हीच बुद्ध वचनं आहेत, कारण त्यांच्या मनामध्ये कसलेही अडथळे नाही आहेत, कसलाही लोभ नाही ना कसलाही द्वेष नाही, बाकीचे आसव नाही आहेत त्यांच्या मनामध्ये. त्यामुळे ते स्पष्टपणे क्लिअरली बुद्ध वचनं कोणती आहेत हे तिथं निर्धारित करू शकणार होते. म्हणूनच त्या स्तराच्या लोकांना त्या संगिनीमध्ये तिथे घेतलं होतं आणि ते केल्यामुळं आज आपल्यापर्यंत धम्म पोचू शकलेला आहे, ठीक आहे ना. ते जर केलं नसतं तर तिथंच घुसळण झाली असती, जी भविष्यामध्ये जी झालेली घुसळण आपण पाहतो, तर ती घुसळण सुरुवातीलाच झाली असती आणि जो काही धम्म आहे तो आपल्यापर्यंत परिपूर्णरित्या पोहोचू शकला नसता. ही काळजी त्यांनी त्यावेळेस तिथे घेतली होती, ठीक आहे. तर त्यामुळं धम्मामध्ये सुद्धा, धम्म प्रचारकांमध्ये सुद्धा एक एक टप्पा तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर त्या मनाची परिपक्वता होणं गरजेचं आहे. म्हणून हे बुद्धिस्ट सेमिनरीचे 3 वर्षाचे आपण स्तर ठेवलेले आहेत की त्या एका वर्षामध्ये तुमचा एक प्राथमिक स्तर तयार होईल. तो प्राथमिक स्तर तयार झाल्यानंतरच तुम्ही त्या दुसऱ्या स्तरावरती पोहोचू शकता. जर तो स्तर तुमची बैठक तयार झाली नाही तर दुसऱ्या स्तरावर जाऊन सुद्धा काही उपयोग नाही आहे. म्हणून ही एक्झाम जी आहे ही एक्झाम आपण घेणार आहोत. ओके, तर ही शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आहोत या धम्म प्रशिक्षक स्तराच्या. आणि दी बुद्धा अँड इज धम्मा हा जो धम्म ग्रंथ आहे, तर हा धम्म ग्रंथ, या धम्म ग्रंथामध्ये आपण सगळेच पॉइंट आपण घेत नाही, तर त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो चष्मा, म्हणजे त्यांनी जे महत्वाचे मुद्दे सांगितलेत धम्म समजून घेण्यासाठी, तर ते मुद्दे आपण महत्वाचे समजून घेत आहोत याच्यामध्ये. ओके, तर प्रश्न सुद्धा त्या मुद्द्यांवरतीच असणार आहेत, असं सरळ सरळ असे घोकमपट्टीचे प्रश्न नसणार आहेत. तर तुम्हाला एक्झाम मध्ये सुद्धा तेच विचारणार आहे की याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दृष्टिकोन कोणता आहे, असे सोपे प्रश्न विचारणार आहेत, काही अवघड प्रश्न नाही आहेत. आणि धम्म प्रशिक्षक स्तरावरती सुद्धा हेच अपेक्षित आहे की तुम्हाला तो बाबासाहेबांचा चष्मा सापडलेला आहे का आणि तो तुम्ही परिधान केलेला आहे का, एवढंच फक्त चेक केलं जाणार आहे. चला आता आपण पुढे जाऊया. पुढचा जो आहे बुक 4 पार्ट 2, याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत गौतम बुद्धांनी रिबर्थ म्हणजे पुनर्जन्म, कर्म, ट्रान्समायग्रेशन याच्या संबंधी लिखाण केलेलं आहे.
आता हे जे विषय जे आहेत हे पुढच्या स्तरावरती अतिशय सखोलपणे अभ्यासले जाणार आहेत. पण प्राथमिक याच्यावरती जर सांगायचं झालं तर रिबर्थ मला वाटतं तुम्ही सगळे अनुभवी आहात. ही गोष्ट तुम्हाला माहिती असेल, काही जणांनी वाचन केलेलं असेल. तर पुनर्जन्माची संकल्पना धम्मामध्ये काय आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुनर्जन्माबद्दल काय सांगितलेलं आहे, तथागत गौतम बुद्धांचे पुनर्जन्माबद्दल काय विचार होते, तर हे त्यांनी याच्यामध्ये इथे सांगितलेलं आहे. मला एक आठवतंय, मी एक कार्यक्रमाला गेलो होतो मुंबईला. अंधेरीला कार्यक्रम होता. मोठं तिथं महिलांचं खूप मोठं संघटन होतं आणि अधिकाऱ्यांचं संघटन होतं. तर तिथे एक वेगळ्या विचारधारेतील किंवा एक प्रवाहातील व्यक्ती होते. तर त्यांनी पुनर्जन्माविषयी त्यांचे विचार मांडले, जे बाबासाहेबांनी मांडलेल्या विचारांच्या विरोधात होते. त्याच्यानंतर त्यांच्यामधलीच एक महिला तिथे आली, स्टेजवरती आली आणि तिने विनंती केली की मला एक मत इथं मांडायचंय. आणि तिने अतिशय निर्भीडपणे सगळ्यांच्या समोर त्या 2 मिनिटात मत मांडलं. ते मत हे होतं की पुनर्जन्मावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि तथागतांचा अजिबात विश्वास नाही. जो जन्म आहे तो हाच जन्म आहे. असं नाहीये की मागच्या जन्मात तुम्ही अमुक एक व्यक्ती होता, पुढच्या जन्मात तुम्ही अमुक एक व्यक्ती होणार आहात. आता जे तुम्ही कर्म करणार आहात ते पुढच्या जन्मात तुम्हाला ते त्याचे फळ मिळणार आहे. अशा पद्धतीने पुनर्जन्म बाबासाहेबांनी सांगितलेला नाही. तर ही त्यांनी त्या स्टेजवरती एकदम बिनधास्तपणे त्या महिलेने ही बाब इथं सांगितली होती. तर थोडक्यात सांगायचं जर झालं तर बाबासाहेब आंबेडकर पुनर्जन्म 2 याच्यामध्ये म्हणतात की पुनर्जन्म कशाचा, कोणाचा, ठीक आहे ना. तर पुनर्जन्माबाबतीत त्यांनी सारीपुत्ताचं देखील एक उदाहरण दिलेलं आहे त्यांच्या डायलॉगचं. तर पुनर्जन्म म्हणजे माणूस हा जो 4 एलिमेंट्स किंवा घटकांनी जे बनलेला असतो, तर ते घटक मेल्यानंतर या निसर्गामध्ये विलीन होतात, ठीक आहे, विलीन होतात. आणि माणसाचा मृत्यू म्हणजे त्याच्यामध्ये असलेली जी एनर्जी आहे, तर ती एनर्जी त्यांची एनर्जी निर्माण करण्याची प्रक्रिया बंद होते आणि ते घटक विलीन होतात या निसर्गामध्ये. आणि मग ते घटक किंवा एलिमेंट, हे एलिमेंट तर तसेच राहतात. ते एलिमेंट, मग ते एलिमेंट परत नवीन पद्धतीने जर कुठे एकत्र जर आले आणि त्याच्यामधून जर नवीन जर काही निर्माण जर झालं तर तो पुनर्जन्म असं त्याला म्हणतात. अतिशय शास्त्रीय दृष्ट्या त्यांनी हे इथं पटवून दिलेलं आहे. आणि एनर्जी सुद्धा त्यांनी तेच सांगितलंय की एनर्जी हा सायन्सचा किंवा शास्त्राचा सिद्धांत आहे की ती एनर्जी सुद्धा डिसिपेट होते. एनर्जीचा एक बद्दल सांगतात की एनर्जी इज कॉन्स्टंट. इट कॅन बी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड, इट कॅन बी ट्रान्सफॉर्म्ड. एका ह्याच्यातून दुसऱ्या ह्याच्यामध्ये ती एनर्जी ट्रान्सफॉर्म करता येते. तर हे पुनर्जन्माबद्दल बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. एका ज्योतीचं सुद्धा त्यांनी उदाहरण दिलेलं आहे की एका दिव्याने जर आपण दुसरा एक दिवा जर पेटवला तर असं म्हणता येईल का की बाबा तो ह्या पहिल्या दिव्याचा पुनर्जन्म आहे? तर नाही. ते घटक तिथे एकत्र आल्यानंतर तो दिवा पेटलेला आहे. तो पहिला दिवाच आहे असा काही भाग नाही. तर हे रिबर्थ बद्दल बाबासाहेबांचं तिथं एक्सप्लेनेशन अतिशय थोडक्यात आहे. या स्टेजवर, या स्तरावरती तुम्हाला धम्म प्रशिक्षक स्तरावरती इथपर्यंतच माहिती पाहिजे किंवा एवढं तरी माहिती पाहिजे की जे हिंदू धर्मामध्ये जे पुनर्जन्म सांगितला जातो किंवा ख्रिश्चन किंवा मुस्लिम धर्मामध्ये की आत्मा एका शरीरातून निघून दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो. या जन्मामध्ये तुम्ही करत असलेल्या कर्म तुमच्या पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला त्या कर्माची फळं मिळतात. तर त्या पद्धतीने बाबासाहेबांनी किंवा तथागत गौतम बुद्धांनी पुनर्जन्म सांगितलेला नाही. पुनर्जन्म म्हणजे कसा की समजा एखादं माणूस
माणसाचं मेल्यानंतर त्याच्या अस्थी ज्या आहेत, अस्थी, त्या अस्थींचं आपण बौद्ध समाजामध्ये काय करतो अंकुशजी? विसर्जित करतो, कुठे करतो? अस्थि विसर्जित करतो. हो, पण कुठे? पाण्यामध्ये. पाण्यामध्ये. कुठे ओके. जिथं जास्त पाणी आहे त्या ठिकाणी करतो. नदी, अच्छा, नदीमध्ये. बर. जमिनीमध्ये कोण पुरतं का अस्थी? नाही, जमिनीत नाही पुरत. काही लोक जे खेडेगावात आहेत ना, ते जमिनीत पुरतात, त्याच्यावर झाड वगैरे लावतात. तर हमारे आपण इधर मग काय केलं पाहिजे जमिनीत? हमारे इधर भी ऐसी करते हैं कि जमीन में अस्थियों को गाड़ देते हैं, उसके बाद ऊपर ओके। में उनकी याद में एक वृक्ष लगाते हैं। अरे वाह, बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. ऐसा करना चाहिए एक्चुअली. वृक्ष लगाना चाहिए. पाण्यामध्ये टाकून पाण्याला कशाला प्रदूषित करायचंय आपण, है ना अंकुश दादा? हो सर, बरोबर आहे. पण आपल्या इकडं हा. सहसा शहरात जागा, झाडं लावायला जागा नसते ना. जागेअभावी. ही पद्धत खेडेगावामध्ये, बहुतेक खेडेगावामध्ये आहे की आपली शेती असते, आपल्या घराच्या जागेत झाडं असतात, त्या ठिकाणी ते गाडून तिथं झाड लावतात. पण आता बरं, पुण्यात ठिकाणी आता सुनंदाजीने एक खूप छान त्यांच्याकडचं उदाहरण सांगितलंय की मेलेल्या व्यक्तीच्या अस्थी या जमिनीमध्ये गाडतात आणि तिथं छान झाड लावतात. आता आपण असं समजू ते झाड फळाचं आहे, सीताफळाचं असेल, आंब्याचं असेल, काही का असणार, ओके, किंवा शेवग्याचं असेल. चला आपण असं करू की शेवग्याचं झाड लावलं तिथे आणि त्या झाडाला कालांतराने शेवगा आला, तर त्या शेवग्यामध्ये त्या अस्थींचं काही प्रमाण असेल का नसेल? नहीं सर, नहीं होगा. वो नहीं. खाद बन जाता है सर, खाद बन जाती है, अस्थियां खाद के रूप में खाद परिवर्तित बन जाता है. अस्थियां तो मतलब विघटित हो जाएगी ना 4 खाद एलिमेंट्स के में. रूप में परिवर्तित हो जाती है। ओके, लेकिन उस पेड़ में तो कुछ ना कुछ जाती होगी ना वो. जी जी। नहीं, ऐसा समझ लीजिए वो अस्थियां पेड़ में खाद के स्वरूप में गई है. हाँ, उससे वो फल भी आ गए हैं, थोड़े बहुत से हो गए उसमें, और वो शेवगा किसी दूसरे आदमी ने खाया, मस्त शेवग्याची आमटी बनवली, है की नाही? आणि शेवगा एकदम आवडीने खाल्ला त्यांनी, आणि त्या दोघा नवरा बायकोंना एक अपत्य झालं. आता तिच्या शरीरामध्ये तो शेवगा गेला आणि अपत्य झालं. एक इमॅजिन, कल्पना फक्त करा, ठीक आहे. तर त्या अपत्यामध्ये तो अंश थोडा बहुत आला का नाही, येतो का नाही, उस खाद्य का आ सकता है क्या? आ भी सकता है, नहीं भी आ सकता है, आ सकता है जी। क्योंकि वो एलिमेंट इतने छोटे रहते हैं, वो डिसिपेट हो जाते हैं कहीं पे. जी लेकिन अगर हमें पुनर्जन्म अगर समझना है तो वो एलिमेंट्स इस तरह से मतलब ट्रांसफर होते रहते हैं. तो ये नहीं कह सकते कि भाई वो व्यक्ति का पुनर्जन्म है कि नहीं. व्यक्ति तो एलिमेंट, सभी व्यक्ति वो सेम एलिमेंट्स में डिसिपेट हो जाते हैं. वो एलिमेंट इधर उधर किधर से भी मतलब दूसरे रूप में मतलब जा सकते हैं, लेकिन हम ये नहीं कह सकते कि उस व्यक्ति का पुनर्जन्म है. उस एलिमेंट, हाँ, अलग अलग से बहुत सारे एलिमेंट इकट्ठा आके वो परिस्थिति निर्माण होती है और उससे वो मतलब जीव निर्माण होता है. इसमें तो ये आत्मा अतिशय परमात्मा का कोई स्थान नहीं है। राइट. तो इसमें आत्मा वत्मा का कोई स्थान नहीं है. बहुत ही साइंटिफिकली डॉक्टर बाबा साहब जी का और तथागत गौतम बुद्ध का पुनर्जन्म के बारे में ये सिद्धांत है. बस इतना ही हमें ये स्तर पर याद रखा तो भी काफी है, राइट. तो फिर आगे चल के बौद्ध धर्म में पुनर्जन्म की संकल्पना क्या क्या है, क्या क्या बताई जाती है, लेकिन पुनर्जन्म से संबंधित कुछ विषय भी आते हैं, कुछ टॉपिक्स भी आते हैं, कुछ लोगों की भी बातें होती है. तो ये सब क्या है, तो उसका रिलेशन जो है ये हम आगे के स्तर पर देखने वाले हैं, ताकि ये स्तर पर कंफ्यूजन ना रहे. ओके, तो ये है रिबर्थ के बारे में बाबा साहब जी की ये संकल्पना. उसके बाद
उसके बाद और एक बहुत महत्वपूर्ण पॉइंट है जो अहिंसा के बारे में यहाँ पे बाबा साहब जी ने बताया है। अभी ये टॉपिक क्यों महत्वपूर्ण है अहिंसा का, क्योंकि अधिकांश लोग हमारे बौद्ध समाज में पाए जाते हैं